श्रीराम समर्थ. श्रीमद दासबोध दशक 14वा. अखंड ध्यान. समास 4. कीर्तन लक्षण. श्रीराम. कलयुगी कीर्तन करावे, केवळ कोमळ कुशळ गावे, कठीण कर्कश कुटे सांडावे, एकीकडे श्रीराम. या समासात श्री समर्थांनी ज्ञ हे सोडून बाकीच्या 35 व्यंजनांची आद्याक्षरे क्रमाने योजून ओव्या केल्या आहेत. काही ठिकाणी पर्याय योजले आहेत. ङ साठी न, ग साठी य, न साठी न, श साठी ख, ळ साठी ल. श्री समर्थ म्हणतात की कलियुगात कीर्तन जरूर करावे, पण केवळ कोमल आणि कुशलतेने गावे. कठोर, कर्कश आणि किरड्या आवाजात गाऊ नये. खटखट खुंटून टाकावी, खळखळ खळांसी न करावी, खरे खोटे खवळो नेदावी, वृत्ती आपुली श्रीराम. भांडण तंटा सोडून द्यावा, दुष्टाशी खळखळ म्हणजे विरोध करू नये, खऱ्या खोट्याने वृत्ती खवळू देऊ नये. गर्व गाणे गाऊ नये, गाता गाता गळो नये, गौप्य गुज गरजो नये, गुण गावे श्रीराम. अभिमानाने गाऊ नये, गाता गाता थकून गाणे अर्धवट सोडू नये. दुसऱ्याचे गुप्त रहस्य 4 चौघांमध्ये मोठमोठ्याने गरजून सांगू नये, दुसऱ्याचे गुणच वर्णावेत. घष्टणी घिसणी घसमरपणे, घसर घसरू घसा खाणे, घुमघुमोची घुमणे योग्य नव्हे श्रीराम. घासाघासी, घिसघिस, घसघस, घसाखा करणे, ओरडणे या गोष्टी कीर्तनात करू नयेत. तसेच अंगात आल्याप्रमाणे उगीच घुमू नये. नाना नामे भगवंताची, नाना ध्याने सगुणाची, नाना कीर्तने कीर्तीची अद्भुत करावी श्रीराम. भगवंताची नाना नामे, सगुणाच्या नाना रूपांची ध्यान योग्य वर्णने, भगवंताची कीर्ती यांचे अद्भुत असे वर्णन कीर्तनात करावे. चकचक चुकावे ना, चाट चावट चढावे ना, चरचर चुरचुर लागे ना, ऐसे करावे श्रीराम. कीर्तनात चुका करू नयेत. लबाड आणि चावट लोकांना चेकाळू देऊ नये. कुणाचे अंतःकरण दुखावेल असे चरचरीत अथवा चुरचुरीत कीर्तनात बोलू नये. छळ छळ छळणा करू नये, छळिता छळिता छळो नये, छळणे छळणा करू नये, कोणी एकांची श्रीराम. कोणासही फसवू नये, उगीच कुणाचा छळ करू नये. आपल्याला कुणी छळले तरी आपण कुणाला छळू नये. जी 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 म्हणावे ना, जो जो जागे तो तो पावना, जप जपो जनी जनार्दना, संतुष्ट करावे श्रीराम. कुणाची हांजी हंजी करू नये. जो जो जागृत होतो तो तो पावन होतो, म्हणून निरंतर जप करून जनता जनार्दनाला संतुष्ट करावे. झिरपे झरे पाझरे जळ, झळके दुरुनी झळाळ, झडझडा झळकती सकळ प्राणी तेथे श्रीराम. झिरपे आणि झरे यांतून पाणी पाझरत असते. झऱ्यातून झुळझुळ पाणी वाहताना ते दुरून चकाकताना दिसते. ते पाहून ते पाणी पिण्यासाठी सर्व प्राणी झडझडून तेथे येतात. या 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 म्हणावे न लगे, या 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 उपाव न लगे, या 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 काहीच न लगे सुबुद्धासी श्रीराम. त्या प्राण्यांना या या असे बोलवावे लागत नाही, किंवा ते यावेत म्हणून काही उपायही करावा लागत नाही. त्यांना तहान लागली की ते स्वतःच येतात. त्याप्रमाणे जो शहाणा माणूस असेल त्याला कीर्तन ऐकण्यासाठी आमंत्रण करावे लागत नाही. भक्तिज्ञानाच्या ओढीने तो स्वतःहून तेथे येतो. टक 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 करू नये, टाळाटाळी टिको नये, टम 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 लावू नये, कंटाळवाणी श्रीराम. सारखी कटकट करू नये. कीर्तन करण्याची टाळाटाळ करू नये, पण कंटाळवाणी बडबडही करू नये. ठस ठोंबस ठाकावे ना, ठक 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 करावे ना, ठाके ठमके ठसावे ना, मूर्ती ध्यान श्रीराम. अडाणी आणि मंदमती माणसाची संगत करू नये. उगीच अर्थहीन कटकट करू नये. बाहेरून ठमठमाट दाखविल्याने अंतरंगात मूर्तीचे ध्यान ठसणार नाही. डळमळ डळमळ डको नये, डगमग डगमग कामा नये, डंडळ डंडळ चुको नये, हेंकाडपणे श्रीराम. मनात अनिश्चितता स्वस्थता नसावी. कुठल्याही परिस्थितीत मनोधैर्य ढळता कामा नये. धांदरटपणाने वेड्यासारखे वागून चुका करू नयेत. ढिसाळ ढाला ढळती कुंचे, डोबळा ढसकण डुले नाचे, ढळे चिना ढिगडिगांचे, कंटाळवाणे श्रीराम.
काही माणसे ढिसाळपणाने चवऱ्या आणि पंखे ढाळतात. काही गलेलठ्ठ माणसे भाताच्या गोळ्यासारखी जागच्या जागी हलतात डुलतात, तर काही कंटाळवाणेपणाने ढिगासारखी बसकण घालून जराही न हलता बसून राहतात. नाना नेटक नागर, नाना नम्र गुणागर, नाना नेमक मधुर नेमस्त गाणे. श्रीराम. कीर्तनकार नीटनेटका सुसंस्कृत चतुर असावा, तो नम्र आणि सद्गुण संपन्न असावा, त्याचे वागणे नेमस्त असावे आणि गाणे मधुर सुरेल लयबद्ध असावे. ताळ तंबुरे तान माने, ताळबद्ध तंत गाणे, तूर्त तार्किक तने मने तल्लीन होती. श्रीराम. गाण्याच्या जोडीला टाळ तंबोरे तानमान आणि तंतुवाद्ये साथीला असावीत. जे जाणकार तर्कनिष्ठ लोक असतात ते यामुळे शरीराने आणि मनाने तत्काळ तल्लीन होतात. थरथरा थरकती रोमांच, थै 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 स्वरे उंच, थिर थिर थिरावे नाच प्रेमळ भक्तांचा. श्रीराम. प्रेमळ भक्तांनी ते ऐकले की त्यांच्या शरीरावर थरथरून रोमांच उभे राहतात. ते उच्च स्वराने नामसंकीर्तन करीत धुंद होऊन थय 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 नाचू लागतात. ते त्यात इतके रंगतात की त्यांचा नाच लवकर थांबूच शकत नाही. दक्ष दाक्षण्य दाटले, बंदे प्रबंदे कोण दाटले, दम दम दुम दुमो लागले जगदांतर. श्रीराम. कीर्तन कौशल्याला भरती येते. त्यातील छंद प्रबंध इत्यादी साहित्याने श्रोते भारावून जातात आणि कीर्तनाच्या घोषाने सर्व जग आणि लोकांचे अंतरंग दुमदुमून जाते. धूर्त तूर्त धावून आला, धिंग बुद्धीने धिंग झाला, धाके धाके धोकला रंग अवघा. श्रीराम. कीर्तन असेच रंगात आले असता एखादा दांडगट माणूस मध्येच येऊन कीर्तनात शिरून दांडगाई करू लागतो. त्यामुळे कीर्तनाच्या जमलेल्या रंगाचा बेरंग होणार की काय असा धाक लोकांना वाटू लागतो. नाना नाटक नेटके, नाना माने तुके कौतुके, नाना नेमक अनेके विद्यापात्रे. श्रीराम. पण कीर्तनातील आख्यानाचाच तो भाग होता. ते एक नाटक होते हे कळल्यावर लोक नटाचे कौशल्य वाखाणू लागतात. पाप पळून गेले दुरी, पुण्य पुष्कळ प्रगटे वरी, परतर तो परे अंतरी चटक लागे. श्रीराम. असे भावपूर्ण रसाळ कीर्तन असेल तेथून पाप दूर पळून जाते, पुष्कळ पुण्य प्रगट होते. लोकांना कीर्तन अत्यंत आवडल्याने त्यांना कीर्तनाची चटक लागते आणि ते परत परत ऐकावे असे वाटून ते परत कीर्तनात येऊ लागतात. फुकट फाकट फटवणे नाही, फटकळ फुगडी पिंगा नाही, फिके फसकट फोल नाही, भकाद्या निंदा. श्रीराम. अशा कीर्तनात उगीच फुकट फाकट कुणाला फसविणे नसते, फुटकळ फुगडी पिंगा इत्यादी धागडधिंगा नाही किंवा उगीच कुणाची फुसकी व्यर्थ फिकी कुटाळकी अथवा निंदाही नसते. बरे 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 म्हणती, बाबा बाबा उदंड करीती, बळे बळेची बळाविती कथे लागी. श्रीराम. अशा कीर्तनाला लोक बरे म्हणून वाखाणतात. कीर्तनकाराला बाबा बाबा म्हणून त्याचा मान सन्मान करतात आणि कथा करण्यासाठी अत्यंत आग्रहाने त्याला बोलवतात. भला 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 लोकी, भक्तिभावे भव्य अनेकी, भूषण भाविक लोकी परोपकारे. श्रीराम. लोकात त्याचा भला भला म्हणून नावलौकिक होतो. भक्तिभावामुळे अनेक लोकात तो भव्य म्हणून उठून दिसतो. त्याच्या परोपकारी वृत्तीमुळे भाविक लोकांना तो भूषणास्पद वाटतो. मानेल तरी मानावे मने, मत्त न व्हावे ममतेने, मी 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 बहुत जने म्हणजेत आहे. श्रीराम. हे मी जे म्हणतो ते तुमच्या मनाला पटले तर तुम्ही मानावे, आसक्तीने उन्मत्त होऊ नये. अनेक लोक मी मी असा मीपणाचा अहंकार धरतात. येके टोकत एकांपासी, येऊ येऊ येती झडेसी, या 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 असे तयासी म्हणावे न लगे. श्रीराम. काही कीर्तनकार लोकांना मी तुमच्याकडे कीर्तनास येतो असे म्हणून बळजबरीने मागे लागतात. आमच्याकडे या असे त्यांना म्हणावेच लागत नाही. राग रंग रसाळ सुरंगे, अंतर संगीत रागे, रत्न परीक्षा रत्नामागे धावती लोक. श्रीराम. रत्नाची पारख करणारे लोक ज्याप्रमाणे रत्नाचा सुगावा लागला की त्यामागे धावतात, त्याप्रमाणे रागदारीसह होणारे रसाळ भक्ती रसात रंगलेले असे सुश्राव्य कीर्तन जेथे होते तेथे जाणकार लोक आपण होऊन धावत येतात. लवलवा लवती लोचन, लकलका लकले मन, लपलपो लपती जन आवडीने. श्रीराम.
असे कीर्तन ऐकताना लोकांचे डोळे अश्रूंनी भरून येतात. त्यांचे मन चकित होते आणि अत्यंत आवडीने आणि घाई गर्दीने ते कीर्तन ऐकण्यास येतात. वचने वाउगे वदेना वावरे विवरे वसेना वगतृत्वे निववी जना विनित होऊनी श्रीराम. उत्तम कीर्तनकार कीर्तनात वावगा शब्द बोलत नाही. त्याच्या अंतःकरणात वाकडे तिकडे काहीही नसते. अत्यंत नम्र होऊन तो आपल्या वक्तृत्वाने लोकांचे अंतःकरण निववितो. सारासार समजताला सिकऊ सिकऊ जनाला साहित संगीत सज्जनाला बरे वाटे श्रीराम. जगातील सर्व लोकांना सारासार विवेक करायला शिकवावे अशी त्याची इच्छा असते. सज्जन माणसाला साहित्य आणि संगीत चांगले वाटते. खरे खोटे खरे वाटले खरखर खुरखुर खुंटले खोटे खोटेपणे गेले खोटे म्हणून या श्रीराम. जगामध्ये खरे खोटे एकमेकात मिसळलेले असते. त्यातील खरे कळले म्हणजे सर्व खरखर संघर्ष नष्ट होतो. खोटे हे खोटेच असते म्हणून खोटेपणाने ते नाहीसे होते. शहाणे शोधिता शोधेना शास्त्रार्थ श्रुती बोधेना शुक शारिका शमेना शब्द तयाचा श्रीराम. खरे काय याचा शोध घेऊ लागले तर शहाण्यांनाही ते उमगत नाही. श्रुती आणि शास्त्रेही त्याचा बोध करून देऊ शकत नाहीत. पण पोपट आणि साळुंकी यांच्याप्रमाणे ते आपले शब्दज्ञान मिरवतच राहतात. हरुषे हरुषे हासिला हा हा हो हो ने भुलला हित होईना तयाला परत्रीचे श्रीराम. अति हर्ष झाल्याने जो कीर्तनात हसतो, श्रोत्यांनी हो 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 केल्याने जो भुलतो, त्याचे व श्रोत्यांचे परलोकात कल्याण होत नाही. लक्षावे लक्षिता अलक्षी लक्षिले लोचना ते लक्षी लंगले लयेते अलक्षी विहिंगम मार्गे श्रीराम. अलक्ष असे जे परमात्मा स्वरूप त्याकडे लक्ष देण्याचा प्रयत्न करावा. डोळ्यांचा डोळा व्हावे. विहंगम मार्गाने म्हणजे पक्षाप्रमाणे त्वरेने अलक्षी लय लावावा. क्षेत्र क्षेत्रज्ञ क्षोभतो क्षमेने क्षमुन क्षमवितो क्षमणे क्षोभणे क्षेत्रज्ञ तो सर्वाठाई श्रीराम. शरीरात जो अंतरात्मा असतो तो एखादे वेळी क्षोभतो तर एखादे वेळी क्षमाशील होऊन सर्वांना शांतवतो. याप्रमाणे कधी क्षोभणारा कधी क्षमा करणारा असा अंतरात्मा सर्वांच्याच हृदयात राहत असतो. इति श्री दासबोधे गुरुशिष्य संवादे कीर्तन लक्षण नाम समास चौथा समाप्त. जय जय रघुवीर समर्थ.